वेलकम टू आग्रा. आता आपण आग्र्याला आहोत आणि ट्रॅव्हल विथ तृप्ती बरोबर आहात तुम्ही, ट्रॅव्हल एक्सपर्टच्या ग्रुप बरोबर. आता आपण जातोय आग्र्याला, ताजमहल बघायला जातोय सगळे. आणि आता सगळे रेडी होऊन आलेले आहेत इथे आणि आम्ही आता निघतोय ताजकडे. आता मी तुम्हाला दाखवते पुढे आम्ही कुठे जातोय, काय चाललंय आमचं सगळं ते. Hours later. चला, हाय, गुड मॉर्निंग. आपला फर्स्ट डे. आपण आता आग्र्याला आलो आणि आपण हॉटेलमध्ये चेकिंग करतोय आता. आणि हे आपलं हॉटेल आहे. आपला ब्रेकफास्ट आता रेडी आहे आणि आपण ब्रेकफास्टला जातोय पहिला. चला या. हे आपलं आग्र्याचं हॉटेल आहे, हे बघा. या हॉटेलमध्ये आपला स्टे आहे, फर्स्ट स्टे. आणि आपण सकाळी लवकर मॉर्निंगला पोचल्यामुळे आपण आता पहिला ब्रेकफास्टला जातोय. आणि हा ब्रेकफास्ट असणार आहे आपला इथे. हा आपला ब्रेकफास्ट लागला इकडे सगळा. हे सॉसेस आहेत, एग बॉईल, त्याच्यानंतर हे काय पॅनकेक्स आहेत, पॅनकेक्स विथ एग. हां, विथ एग. आणि हे स्प्राउट आहेत सगळे, काय काय तुम्हाला हवं. हाँ, ये क्या है? बिग बिल्स. और ये यस. और ये क्या है? पोटैटो करी. पोटैटो करी. पूरी भाजी. पूरी भाजी. इट्स कॉल्ड फॉर पूरी भाजी. दिस पराठा. पराठा. आणि ही आहे घी वाली स्वीट जलेबी. आणि हे ब्रेड बटर आहे. आणि इथे जे तुम्हाला पाहिजे बनवून, ऑमलेट वगैरे, हां, ते सगळं देणार इथे बनवून तुम्हाला. काय छान छान मस्त नाश्ता घेतलाय. घ्या, इडली घ्या. फ्रूट्स तिकडे आहेत, तिथून फ्रूट्स घ्या. काय घेताय मॅडम? मी घेते पायनॅपल आणि पपैया. ज्यूस पण आहेत बघा तिकडे. घेतलात तुम्ही? वा, छान. चला चला आपल्या रूमकडे. हा, सगळे थर्ड फ्लोअरला सगळे आले. लिफ्ट 8 आहे इकडे असणार म्हणजे. या, ही आहे आमची आग्राची रूम, हॉटेल रूम. हा आहे मेरा इथला. हे वॉशरूम आहे. One hour later. रेडीच आहे. मग चला बसमध्ये बसूया ना. चला चला. अरे राहुल सर ना आलेत, त्यांना ताजमहल बघायला जातोय. आणि या अशा तिथे गाड्या दिल्या जातात आपल्याला, ह्या बघा, ह्या आहेत. त्याच्यासाठी आपण पे करून जातो. ही ताजमहलची वेस्ट गेट एंट्री आहे. त्या गेटमधून आपण एंट्री करतोय आता. इथे चेकिंग केली जाते. हे बघा, चेकिंग गेट आहे हा. ही चेकिंगची लाईन बघा, किती मोठी लाईन आहे चेकिंगसाठी. फक्त आपल्याला चेक करणार, आपल्याकडे काय आहे, खाऊ आहे, काय आहे हे बघण्यासाठी ही लाईन आहे. हा, व्हॉट्सअपवर असणार तुमच्या. इथे आधार कार्ड दाखवा. आपण आता एंट्री केली आहे ताजमध्ये. आणि ही बघा, इतकी जास्त गर्दी आणि इतका फॉग आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं असं क्लिअर नाही दिसत आहे. सगळं फॉगी आहे बघा. काय बघण्यासाठी आलात तुम्ही आज? ताजमहल. अरे माझे फोनवर सगळे इकडे या. इथे आता ही किती लोक फोटोशूट करतायत बघा. हे फोटोग्राफर्स अशा पोस्ट देत आहेत आणि हे लोक फोटो काढतायत सगळी लोक. आपल्याला हे बघा, हे क्लिअर असं दिसत असं नाही, हा फॉग आहे. आणि दुपारचे 2 वाजलेत.
2 वाजता सुद्धा इतका फॉग आहे ना का म्हणजे आपल्याला क्लिअर काय दिसत नाहीये. दुपारी 2 वाजता. एंड यही लाइन है जो सीधी जाती है और मुमताज़ की ग्रेव टच करती है, क्योंकि मुमताज़ की जो ग्रेव है वो सेंटर में बनाई गई है, ताजमहल के शाहजहाँ की साइड में बनी हुई है. एंड अभी आप ब्यूटीफुल रॉयल गेट देख रहे हैं एंड इस पर आप देख रहे हैं अरेबिक लैंग्वेज लिखी है, रिटन अरेबिक ब्लैक कलर की. इसको बोलते हैं सूरत अल फज्र. बेसिकली एक अरेबिक वर्ड है, आप इसको इंग्लिश में बोल सकते हैं द मॉर्निंग प्रेयर. एंड जस्ट इसके पीछे मेंशन है सूरत अल असर इवनिंग प्रेयर. सूर्य बघितलं जरा ताजमहल बघून कसं वाटलंय तुम्हाला? खूप मस्त मस्त हा? मस्त खूप ताजमहल बघून कसं वाटलंय? छान छान एकदम मस्त वाटते ना? किती सुंदर आहे ताजमहल. हा? एकदम वेगळंच हे वाटतं त्याचं लुक. आणि किती गर्दी आहे त्या ताजमहल बघण्यासाठी. खूप गर्दी आहे, खूप थंडी पण आहे, हवा सुटली आहे. बाकीची कुठे गेले सगळे? हे आणि आपले हे सगळं फोटोशूट चाललेलं आहे सरांचा, मॅडमचा. खूप छान दिसत आहे, मस्त. दाखवते तुम्हाला मी ताजमहल कसा आहे. आणि इथे रश तर इतकी आहे कारण की फ्रायडेला बंद असते ताजमहल, म्हणून आपण आज आलो तिथे बघण्यासाठी. आणि इथे जवळजवळ तुमचे 1-2 तास आरामात निघून जातात कारण की हा एरिया खूप मोठा आहे बघायला. तर तुम्ही त्याप्रमाणेच प्लॅन करून इथे या. आणि तुम्हाला तुमच्या शूजसाठी इथे कॅरी बॅग कॅरी केल्या जातात, ज्या अशा असतात. हा बघा, शू कवर दिले जातात, ते आपण इथे घ्यायचे आणि ते घालायचे असं. आता आम्ही सगळे वेट करतोय आतमध्ये जाण्यासाठी. एंट्री तिकीट्स वगैरे आहेत, ते आपण ऑलरेडी बुक केलेले आहेत आणि आपण आता आत जातोय. चला, तुमच्या पिछे पिछे आम्ही येतो. हे आपण शहाजहानची कबर बघायला जातोय आतमध्ये. या या चला, या फटाफट या. तिला पायऱ्या लाकडाच्या काय केलं त्या चढायला? कोणाला नाही जमल्या? या मार्बलच्या चढा. या इकडे 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 थांबा. हे बघा, ही कला. ताजमहल में कुछ भी आपको पेंट नहीं मिलेगा, सब रियल जेम स्टोन्स मिलेंगे. स्टोन्स क्यों लगाए गए, पेंट क्यों नहीं करा गया, इसके 3 रीजन थे. पहला, अगर वो लोग पेंट करते, पेंट वॉश आउट हो जाता कुछ समय बाद ही, कुछ सालों बाद ही. दूसरा, सनराइज मूनलाइट टाइम में ये जो स्टोन्स है ये स्पार्क करते, चमकते बहुत तेज. चला, ताजमहल बघून आता आपण निघतोय. आपण आता लंचला जातोय कारण की अगदी भूक लागली आहे जोराची सगळ्यांना, है ना? बघून झालंय ना ताजमहल? चला बाय. ताजमहलला बाय करा. चला बाय बाय ना. हा या या. आता आता आपण लंचला जाऊया. मस्त पैकी भूक लागली आहे सगळ्यांना आता, मजा आहे एकदम. चला एक्झिटला आलोत आम्ही. आता झालंय आमचं ताजमहल बघून. आता तुम्हाला मी दुसरा साईट सीन दाखवणार आहे आफ्टर लंच नंतर. आपल्या पार्किंगकडे जातोय. अगदी 2-4 मिनिटाचा प्रवास आहे आपल्या ह्याच्यात. पण सगळे थकलेत म्हणून आपण आता बघितलं जाऊया. हे खादी शॉप आहे. ओके नाही आहे? ओके ठीक आहे. इथे व्हिडिओ अलाउ नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉपिंग झाल्यानंतर आम्ही काय शॉपिंग करतोय ते मी दाखवेन तुम्हाला, म्हणजे काय आम्ही शॉपिंग केलंय ते बसमध्ये. त्याच्यामुळे इथे मी आता हा व्हिडिओ नाही दाखवू शकत मी तुम्हाला आतमध्ये काय आहे ते. ठीक आहे, इथून दिसतंय ते थोडंसं बघा. आणि मग नंतर आमचं काय शॉपिंग झालं, कसं होतं काय, म्हणजे इथले बांबू हे साडी, त्याच्यानंतर सिल्क साडी, ह्याचं हे शॉप आहे. आणि सोविनियर आहे तिथले काय काय, जे ताजमहल वगैरे असे जे सोविनियर मिळतात तिकडचे स्टॅच्यू वगैरे, ते आम्ही आता बघायला चाललो आतमध्ये. ठीक.
हाय, आम्ही आता डिनरला आलो. मी तुम्हाला डिनर दाखवते आमचा. हे व्हेज सूप आहे, व्हेज हॉट अँड सॉर सूप आणि सलाड आहे. सदा हा आहे आणि क्रीमची सलाड आहे हा वेगळा. त्याच्यानंतर इथे आहे बटर व्हेज व्हेजिटेबल्स आणि हा पास्ता आहे आणि हे आहे व्हेज नूडल्स. त्याच्यानंतर मंचुरियन आणि हे आहे व्हेज मंचुरियन. हे पनीर मक्खनवाला, हे पनीर मक्खनवाला आहे आणि हे व्हेज मिक्स व्हेज आहे. आणि इथे जे नॉनव्हेजसाठी चिकन आहे, नाही दाल मखानी आहे आणि इथे चिकन का पे रखा है, ओ सॉरी, हे दाल मखानी आहे आणि राईस आहे आणि स्वीटमध्ये मूग दाल हलवा आहे आणि इथे चिकन एक साईडला ठेवलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे आहे चिकन करी. वा, मस्त आहे सगळं. वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ तृप्ती. हा आमचा सेकंड डे आहे आणि आम्ही आता जातोय मथुरेला आणि वृंदावन आणि आग्र्यावरून आम्ही आता निघतोय मथुरा. आणि हा बघा, आज खूप सगळ्यांनी छान छान मंदिरात जाण्यासाठी सगळ्यांनी छान ड्रेस घातलेत आणि त्याच्यावर एवढे स्वेटर घातले. दीदी वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. सगळे आता बघा, आज मस्त सगळ्यांचे ड्रेसेस आहेत, सगळ्या छान रेडी झाल्यात आणि आता आम्ही जातोय मथुरेला आणि वृंदावनला. छान. नाश्ता कसा झाला सगळ्यांचा? नाश्ता कसा होता? नाश्ता चांगला झाला ना व्यवस्थित? सगळ्यांचा नाश्ता झाला ना छान? आपलं सगळं लगेज वगैरे टाकलंय आणि ही राधा, ही बावरी, छान ड्रेसिंग झालाय राधाचा. बापरे, हे फॉग, हा फॉग बघा. ओ हो, किती थंडी आहे. बघा, हे बघा, यांच्या तोंडातली वाफा बघा यांच्या. आणि इतका फॉग आहे ना, कमी तुम्हाला दाखवते. हा बघा, खूप छान, म्हणजे इतकी मस्त थंडी आहे, गुलाबी थंडी आहे एकदम. आजचं टेम्परेचर 8 वर आहे. 8 टेम्परेचर आहे. हो हो, हे सगळं लगेच चाललंय आमचं. फर्स्ट डे खूप सुंदर, खूप छान आणि तुमच्यासोबत खूप चांगलं वाटतंय आणि आपल्या माणसात असल्यासारखं वाटतंय. थँक्यू. हा, आग्र्यावर स्वारी केली होती ना महाराजांनी. हा आहे आग्रा फोर्ट. आम्ही आग्रा फोर्टला चाललो सगळे आणि इथून आम्ही आता एंट्री करतोय. बघा, धुक्यामुळे इतकं दिसत नाहीये पण आम्ही गेटवर आहोत. इतकं धुकं आहे ना आणि आम्ही सगळे एंट्री करतोय फोर्ट मध्ये. आग्र्याचा किल्ला थंडीने कुडकुडलेले आहेत, इतकी हवा आहे. ते पक्षी सुद्धा कुडकुडले. हो, आणि इतकं मस्त दिसतं ना हे. इकडे माकड आहेत, गार्डन्स आणि क्लीननेस आहे छान. हे फोर्ट मध्ये आम्ही एंट्री करतोय आता. चला, म्हणजे आपल्यापेक्षा इथे फॉरेनर्सच जास्त आहेत. जसं आपण त्यांच्याकडे फिरायला जातो तसं तेही आपल्याकडे आपली संस्कृती आणि आपले किल्ले पाहण्यासाठी येतात. अच्छा, ठीक है ठीक है ठीक है, समझ गया. येतात. फोर्ट बघा, ही फोर्ट मध्ये एंट्री आहे. म्हणजे बघण्यासारखा एकदम फोर्ट आहे.
आग्रा फोर्ट, जिथे आपण एंट्री करून आलोय, जिथे पे करून एंट्री करतो आपण. इथे फ्री एंट्री नाही आहे, त्याच्यामुळे क्लीन आहे एकदम. एंट्री घेतात पण ते एकदम क्लीन आहे आणि खूप सुंदर आहे बघा. एंट्री आहे इथून, अशी आपण जातो. हा फोर्ट आहे 2.5 एकरमध्ये बनलेला. फर्स्ट अकबर, फिर अकबर के बेटे जहांगीर, जहांगीर के बेटे शाहजहां और शाहजहां के बेटे औरंगजेब. 4 पीढ़ी ने पूरे किले को मिलकर कंप्लीट किया 95 ईयर्स में. तो ये जो किला है ना, सबसे पहले हिंदू राजा का किला होता था. सबसे पहले इस किले को बोलते हैं बादलगढ़. ये बादल सिंह चौहान राजा का किला. आणि फोर्ट मध्ये चाललो, एंट्री करतोय, पण फोर्ट कुठे आहे तो काही दिसत नाहीये. कारण की आम्ही सकाळी लवकर आलो. तिथे 8:30 जवळजवळ 9 वाजता. 9 वाजता पण देख बघा किती फॉग आहे आणि किती क्लीन आहे हा किल्ला. एकदम नीट अँड क्लीन. आ जाओ सब लोग जल्दी. गार्डन्स आणि काहीच दिसत नाहीये पुढचं. बापरे, हे बघा सुंदर. पण जी थंडी आहे ही बोचणारी नाहीये. खूप गुलाबी थंडी आहे. याची मजा काय वेगळीच येते याची. मुमताजचा बेडरूम, मास्टर बेडरूम. ही कलाकृती बघा. म्हणजे पूर्वी सोनं आणि याला दरवाजे नसायचे पूर्वी, फक्त पडदे सगळे पडदे असायचे. आणि हे पूर्ण सोनं आणि म्हणजे हिरे जवाहरात ह्याच्याने इंटिरियर केलेलं होतं या रूमचं. मास्टर बेडरूम आहे ही त्यांची. ही कलाकृती बघा सगळी. ताजमहालमध्ये नाही राहायचे, हे त्यांचं घर होतं आणि हे त्यांचं मास्टर बेडरूम आहे. हा आता आमचा किल्ला बघून झालाय. आता आम्ही टुवर्ड्स जातोय मथुरेला आणि किल्ला सगळा एक्सप्लोर झालाय आमचा बघून. किल्ल्यामध्ये 1 तास झाला असेल आपल्याला. हा म्हणजे बघण्यासारखं आहे ना. कसा वाटला तुम्हाला हा किल्ला बघून? छान सगळं ठेवलंय आणि अजून जर वेळ राहिला तर आपण बघू. महाराष्ट्रातले किल्ले आपले उलटी सगळे हे केलेत, ते मेंटेन केले तर ते नाही करत ना. महाराष्ट्र मेंटेन नाही करत कारण की आपल्याकडे पैसा देत नाही ना. कृष्णा और गोकुल में बोलते हैं बाल कृष्ण भगवान, और वृंदावन में राधे राधे, और गोवर्धन में राधे राधे, और बरसाने में राधे राधे, तो नंदगांव में राधे राधे. अच्छा. तो मथुरा जो जन्मभूमि जाओगे तो यहाँ आपको 5 दर्शन मिलेंगे. का बचा हुआ बासी लस्सी है, ले लो. कोणी कोणी चान्स ले लो, चान्स. डंडा डंडा चान्स. चाय गरम चाय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. लस्सी कोण देणार आहे? लस्सी सरळ घेणार लस्सी. पार्टी बदल लिया साला. आम्ही आता मथुरेला आलो. हे मथुराचे पेढे, इथली ही स्पेशालिटी, ही इथले स्वीट्स. हे बघा इथे सगळे, इथली ही सगळी मिठाई आहे आणि हे मंदिर आहे. पण इथे मी आता काही शूटिंग करू शकत नाही. माकड इथले मोबाईल्स आणि हे सगळं घेऊन जातात. Emotional damage. त्याच्यामुळे मला आता हे आणि इथली ही लस्सी फेमस ही आहे रबडी. इथलं हे सगळं फेमस आहे. हे इथली हा राधे राधे, हे सगळं इथलं मार्केट आहे. पण पुढे मी मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे आणि माकडांपासून खूप सांभाळायला लागतं. त्याच्यामुळे आता मी काही पुढे दाखवू शकत नाहीये.
हे आहे वृंदावन मंदिराच्या बाहेर. ही गर्दी बघा मंदिराच्या बाहेरची. दर्शनासाठी बॅरिकेड लागलाय आणि आम्ही दर्शनासाठी थांबलोय तिथे. थोड्याच वेळात आम्ही दर्शनाला जातोय. राधा रानी बताओ. राधा रानी, राधा रानी, राधा रानी. आले सगळे आपले. हे बाके बिहारी मंदिराच्या बाहेर आम्ही आहोत आणि इतकी गर्दी आहे का बघा. आणि इथे माकडापासून आम्हाला खूप सांभाळायला लागतंय, त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे करू शकत नाही आहोत आम्ही. आता निघतोय मंदिरातून. खूप जास्त गर्दी आहे पण आमचं दर्शन झालंय आणि आम्ही दर्शन करून आता बाहेर निघतोय. ही स्पेशल लस्सी आहे वृंदावनची. इकडे बघा लस्सी दाखवायची आहे मला. अच्छा, ही स्पेशल लस्सी कुल्हड़वाली लस्सी. आणि ह्यांनी हाफ घेतले म्हणून त्यांना ग्लास कुल्हड़वाली लस्सी पितायत सगळे. मस्त. कशी आहे लस्सी? छान आहे ही लस्सी. मजा आली लस्सी पियाला. स्पेशल सुपर्ब आहे. मस्त ना. आणि ही तुम्हाला कोणी दिली आहे लस्सी? राहुल सरांनी स्पेशल. ही राहुल सरांची ट्रीट होती. एकदा सगळ्यांनी राहुल सरांसाठी. आपल्याला लस्सी दिलेली आहे त्यांनी. आता लेट आले तरी चालेल 2 दिवस. हो. हे निधीवन जाण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत. आले आले आले. चला जाऊया. हो हो. हा शिंगार आहे. हा शिंगार म्हणजे प्रसादासारखं हे आपण घेऊन जाऊ शकतो आतमध्ये. हे बघा हे निधीवन जाण्यासाठी ही गर्दी आणि हे प्रवेशद्वार आहे इथून. भगवान कृष्ण जी ने अपनी बंसी से ललता कुंड तैयार किया. एक बार प्रेम से बोलो ललता कुंड की जय. जो आप देख रहे हैं ये श्यामा तुलसी बोलती है. ये श्यामा तुलसी है. ये ही 16,000. ही श्यामा तुलसी म्हणतात त्याला. ही सगळी श्यामा तुलसीची झाडं आहेत बघा. आसपास के जितने भी मकान बने हैं आज भी कोई ठाकुर जी का रास नहीं. जिसने रास को देखा आँख से अंधा और कान को अबूझ. ये है ललता कुंड. ललका कुंड. गोपियों को लगी प्यास तो भगवान कृष्ण जी ने अपनी बंसी से ललता कुंड तैयार किया. एक बार प्रेम से बोलो ललता कुंड की जय. बोलो राधे राधे. राधे राधे. राधे राधे. राधे राधे. राधे राधे राधे. राधे. राधे राधे. राधे राधे. हे आहे प्रेम मंदिर. मैंने इनसे बोला कि आप दर्शन करें लड़के. हे बघा पण त्याची गर्दी बघा. म्हणजे हजारोने लाखोनी लोक आहेत त्या लाईनला. तो कैमरा आणि बताएगा. तो कैमरे इथे लगे हुए हैं. साऊंड लाईट अँड साऊंड शो असतो. तो आता सध्या बंद आहे. थोड्याच वेळात चालू. रस्त्याच्या कडेला उभे आहोत सगळे. हे बघा काय सर फेमस दूध. फेमस ड्रायफ्रूट दूध. वाव केवढी मोठी कढाई आहे. म्हणजे बसून तुम्ही दूध पिऊ शकता. ले पान फेमस. आम्ही आता स्टे साठी आलो या हॉटेलला.
मथुरेच्या. हे हॉटेल आहे आमचं मथुरेचं. आता तुम्हाला मी हॉटेल रूम दाखवते आमची. आता आम्ही लॉबीमध्ये आहोत हॉटेलच्या आणि थोड्याच वेळा रूम दाखवते मी तुम्हाला आमचं मथुरेच्या हॉटेलचं. आमची ही सेकंड नाईट आहे इथे आणि उद्या आम्ही इथून दिल्लीला जाणार आहोत. ते मी तुम्हाला सकाळी दाखवेन. आता सगळे अगदी थकल्यात दर्शन करून. हां, दर्शन करून अगदी दिवसभर चालल्यात, थकल्यात, त्याच्यामुळे मी काही दाखवत नाही. आता नंतरच दाखवते. आता डिनरला भेटतो आपण, ठीक आहे. आमचं लगेज आलं आहे हे आता आणि आम्ही आता रूममध्ये जातो आहे. हे आमचे मथुरेचे हॉटेल्स रूम आहेत जे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे लगेज आलं आहे सगळ्यांचं लगेज. हे आहे हॉटेल रूम. हे आहे ते वॉर्डरोब दिलेलं आहे. हे वॉर्डरोब आहे इथे. मिरर आहे आणि ही रूम आहे आमची. बघा, नीट अँड क्लीन. हेलो, हे 4 स्टार हॉटेल आहे. हे बघा, हे हॉटेल रूम बघा आमची. त्याच्यानंतर तुम्हाला मी वॉशरूम दाखवते. हे वॉशरूम आहे. वॉशरूम आहे. डिनर रेडी झालाय. भाजी वगैरे घ्या सगळ्यांनी. सगळे डिनरला आलेले आहेत. आता डिनर स्टार्ट झालाय. डिनर अजून येतोय. रोटी वगैरे येईल तिथपर्यंत हे घ्या गरम गरम. भाजी आणि दाल तडका वगैरे घ्या. बाउल पाहिजे असे बाउल दे दो, छोटा वाला है दाल के लिए.